धनंजय मुंडे यांच्या काळामध्ये बीडमधली गुन्हेगारी फोफावली। मुंडे यांनी आपलं मंत्रिपद हे भाड्यानं दिल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। तर वाल्मिक कराड हा बीडचा अघोषित पालकमंत्री आणि कृषी मंत्री असल्याचा आरोप सुद्धा धस यांनी केला। झी24 तासला दिलेल्या खास मुलाखतीत आमदार सुरेश धस यांनी बीडच्या जंगल राजची कुंडली मांडली आहे। मुंडे साहेबांनी त्यांचं पालकमंत्रीपद, त्यांचं कृषी मंत्रीपद, त्याच्या अगोदर ते ज्या खात्याचे मंत्री होते ते मंत्रीपद, हे सगळंच्या सगळं भाड्याने लीगल म्हणजे हे लीज ॲग्रीमेंट करून हे आका यांच्या हवाली केल्यामुळे हे दिवस त्यांना पाहायला मिळायला लागलेत आणि आमच्या बीड जिल्ह्याला पाहायला मिळायला लागले। अघोषित पालकमंत्री, अघोषित कृषी मंत्री, कारण तेच सगळं बघायचे। हे काय बघत होते त्यांची त्यांनाच माहिती। त्यांनाच एका दिवशी इथं बोलवा आणि तुम्ही त्यांनाच विचारा तुम्ही काय करत होतात। एवढं सगळं होत असताना का ह्याचा पूर्ण पाठिंबा त्यांना होता। एकदा तेवढं तरी जाहीर करा ना माझा पूर्ण पाठिंबा होता। ह्यांना फक्त इव्हेंट मॅनेजमेंटच्या वेळेस गर्दी फिरदी जमली की बस एकदम ओके है, कैसे चल रहा है, बहुत अच्छा चल रहा है, बहुत अच्छा चल रहा है, दुपारात माणसं मारताय, हे अशी पद्धतीचा कारभार इथं चाललेला आहे।